फिक्कं वरण, गरमागरम भात आणि त्यावर साजूक तुपाची धार आणि सोबतीला तोंडी लावायला अशा पद्धतीने बनवलेलं कारलं कमाल बेत होतो मैत्रिणींनो, आणि मुलांनाही खूप आवडतं, मनापासून खातात. चला तर मग बघूया. आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग बघूया आजची रेसिपी. कडू कारलं सरसर कापलं, हळद मीठ लावलं आणि सकाळी उठून तव्यावर भाजलं तर बघाव काय कमाल झाली आहे. खूपच चवदार लागलं. तर पाहायची आहे का तुम्हाला पण ही रेसिपी? तर नक्की करून बघा. त्यासाठी मी 250 ग्रॅम कारली घेतली आहेत आणि ती मीठ टाकून पाण्यात भिजत ठेवली. 5 मिनटं ती पाण्यात तशीच राहू द्यायची. मीठ पाण्यात पूर्ण विरघळेपर्यंत, आणि नंतर पाण्यातून काढून ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. आणि मीठ टाकल्यानंतर ती स्वच्छ धुवूनही घ्यायची आहेत. धुतल्यानंतर स्वच्छ पुसून मी ती कारली घेतलीत आणि त्यानंतर बघा मी त्याचे पातळ काप करत आहे. अशा गोल गोल चकत्या कापून घ्यायच्या आहेत त्या कारल्याच्या. जेवढे तुम्ही पातळ काप कराल तेवढं ते फ्राय करताना असं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल. त्यामुळे कारल्याचे काप करतानाच ते पातळ करा. आणि म्हणतात ना मैत्रिणींनो, बघा औषधं कडू असतात तर ती मुलांना आवडत नाही, तर त्यासाठी पर्याय काय शोधला आपण की त्यात वेगवेगळे फ्लेवर आले. मग वेगवेगळ्या फ्लेवरची औषधं मुलं आवडीनं पितात की नाही. त्याचप्रमाणे कारलं कडू जरी असलं तरी ते शरीराला किती पोषक आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण ते कारलं जर मुलं खात नसतील तर काही वेगळ्या पद्धतीने आपण जर बनवून त्यांना दिलं तर ते अतिशय आवडीने खातात. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कराल ना तर ते खरंच खूप चांगलं लागतं. तर ते कापलेल्या कारल्यामध्ये मी 2 चमचे हळद आणि 1.5 चमचा मीठ टाकलं आहे. हळद आणि मीठ हे चांगलं एकत्र करायचं आहे. ते सगळ्या त्या कारल्याच्या फोडींना लागलं पाहिजे. त्यामुळे इथे कंटाळा करायचा नाही. ते चांगलं एकजीव होईपर्यंत कारलं खालचा भाग वरी आणि वरचा खाली असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा हे हळद आणि मीठ एकमेकांना चांगलं लागेल तेव्हा ते चांगल्या पद्धतीने मुरलं जातं. तर बघा मी कसं हळद आणि मीठ एकत्र चोळून घेत आहे. कारल्याला ते चांगलं लागत आहे कारल्याच्या फोडींना. त्याचप्रमाणे तुम्हीही हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे कारल्याला. आणि बघा असं झाकून मी त्याला रात्रभर ठेवणार आहे. आणि एक लक्षात घ्या, ही जी जाळीची प्लेट आहे ना तीच मी ठेवते. का तर जर जाळीची प्लेट नसेल ना तर घामे असतात कुठल्याही गोष्टी, याचा तुम्हाला अनुभव असेलच. म्हणून मी ही जाळीची प्लेट ठेवते जेणेकरून हवा पण त्यातनं पास होईल, म्हणजे पदार्थ खराब होणार नाही. आणि बघा सकाळी उठून मी त्यातलं पाणी असं पाणी निघतं हळद आणि मीठ लावून ठेवल्यानंतर. हे पाणी चांगलं 2-3 वेळा पिळून काढायचं आहे कारल्यातून. आणि पिळून काढल्यानंतर त्यातल्या बिया तर आपोआप निघून जातातच. पण जर काही राहिले असतील तर त्या तुम्ही काढायचा कंटाळा करू नका. बिया काढून घ्या, त्या सहज निघतात. त्याला काही फार कष्ट लागत नाहीत. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगावं वाटतंय की कष्ट जरी लागले तरी त्यापासून मिळणारं फळ हे गोडच असणार आहे. त्यामुळे थोडे कष्ट बिया काढायला लागले तर काही हरकत नाही, पण शक्यतो तर लागतच नाहीत. सहज निघतात बिया. हळद आणि मीठ लावून ठेवल्याने ते कारलं चांगलं मुरलेलं असतं, त्यामुळे बिया सहज निघतात. नंतर तव्यावर, म्हणजे पसरट तव्यावर, कुठलंही पसरट भांडं घ्या तुम्ही, अशा पद्धतीने ते पसरवून घ्यायचे आहेत. हे बघा बिया अशा मी काढलेल्या आहेत आणि अशाही त्या खाली बुडामध्ये निघून पडलेल्या असतात. आणि असं हलकंच त्याला हलवत राहायचं आहे सारखं. आणि मंद आचेवरच हे काम करायचं आहे. या रेसिपीला थोडा वेळ लागतो, पण खायला खरंच खूप चविष्ट बनते.
बघा 5 मिनिटानंतर कारल्याचा कलर असा झालेला आहे. मंद आचेवरच हे कारलं सतत भाजत राहायचं आहे. बघा एक 10 ते 15 मिनिटांनी कारलं थोडंसं क्रिस्पी होतंय. त्यानंतर त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे. अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून ते पुन्हा भाजत राहायचं आहे कारलं तव्यावर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की सतत ते कारलं पसरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. गोळा करायचा आहे एका जागी, परत ते भाजत राहायचं आहे. बघा अशा पद्धतीने हे तयार झालंय. त्यानंतर गॅस चालूच आहे माझा. लिंबू थोडासा घ्यायचा आहे आणि तो त्याच्यावर पिळून घ्यायचा आहे आणि चाट मसालाही टाकायचा आहे. मी काही टाकलेला नाही, तो ऑप्शनल आहे तुमच्यासाठी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर टाका, पण मीही टाकलेला नाही. आणि असं हलवत राहायचं आहे. सगळीकडे कारलं पसरवायचं, म्हणजे एकसारखी उष्णता त्याला मिळत असते गॅसची. आणि बघा आता आवाज कसा येतोय. एकदम कुरकुरीत असं हे कारलं तयार होतं. आणि बघा माझ्या मुलाला तर तोही आवडीने खात नव्हता, पण जेव्हापासून मी असं करते तेव्हापासून त्यालाही हे खूप आवडते. तुमच्याही मुलांना नक्की आवडेल. तर जरूर अशा पद्धतीने करा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब